थोडं लवकर चला ना प्लीज. थोडं फास्ट जरा. मी हात जोडते प्लीज. थोडं फास्ट चला ना. भाऊ काय करतोय हे? फोन करते. फोन उचल ना. ऑपरेशन झालं पैसे मिळतात. हो. हा इथून उजवीकडे चला. उजवीकडे. इकडे घ्या आतमध्ये. डावीकडे हात घ्या. इथे सही करा. भयो भयो अगं भयो भाऊ चल. काय करतोस तू इथे काय करतेस? भाऊ अरे आपल्या लाडक्या बहिणीवरचं प्रेम तू हे असं किडनी विकून सिद्ध करणार होतास. हो काय हो? मग काय करायला होतं मी? तू गप्प बस. चुप. भाऊ अरे मला नकोय हे महागडं लग्न कपडे दागिने. मला काही नकोय. मला फक्त माझा भाऊ हवाय. तो पण धड धाकड. कळतंय का तुला? भाऊ अरे तुझ्या जीवापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. या गोष्टी तर अजिबातच नाही. आणि काय रे तू किडनी विकून पैसे उभे केलेस. ही गोष्ट लपून राहणार होती. कशी राहिली असती? अरे भाऊ आज ना उद्या ही गोष्ट कळलीच असती मला. कसं कळलं असतं? आणि समज मला ही गोष्ट कळली असती तर मला काय वाटलं असतं? माझ्या भावाने माझ्या लग्नाच्या खर्चासाठी त्याची किडनी विकून पैसे उभे केलेत. ही गोष्ट मला कळल्यावर मी सुखाने संसार करू शकले असते का? काही बोलू नकोस तू. आयुष्यभर माझं मन मला खात राहिलं असतं. भाऊ कसं कळत नाहीये तुला? ते सराफ आहे. खूप खर्च करता येतं का ते लग्नासाठी? माझ्याकडे नाही तेवढे पैसे. आणि एक भाऊ आपल्या बहिणीसाठी काही करू शकत नाही. याच्यापेक्षा मोठं दुःख दुसरं कुठलंही नाहीये माझ्यासाठी. मला किडनी विकू दे. कोणाला नाही कळणार. मी येतो. भाऊ अरे काय करतोयस तू? मला विकू दे. ऐक माझं. तू वेडा झालायस. मी पैसे कुठून आणू भाऊ? मला सांग ना. मला नाही सांगितलं ना आपण आपल्या ऐपतीप्रमाणे करू. अरे अशी कशी गरज नाही. काय करतोस तू? मला मान्य आहे भाऊ. अरे ते सराफ आहे. ते वाटेल तेवढा खर्च करतील. पण आपण आपली ऐपत बघूनच खर्च करणार ना. आणि मुलीकडची बाजू आहे. आपण अर्धा तरी खर्च करायला नको का? मला सांग. का? अगं अपेक्षा आहेत त्यांच्या तशा. कोणी सांगितलं तुला हे? किडनी विकून पैसे उभे करायचे ते तुझ्या मनात कुठून आलं? कोणी भरवलंय का तुझ्या मनात? अरे तुझ्या बहिणीचं लग्न आहे. लाडक्या बहिणीचं. पैशांची गरज पडली तर तू तुझी किडनी विकशील. बोल ना भाऊ. काय गरज आहे मनात भरून घ्यायची? काही गरज नाहीये. मला वाटू शकत नाही माझ्या बहिणीसाठी मी एवढंही करू शकत नाहीये का? माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी पैसे उभे करू शकत नाहीये. हे खरंच आहे ना? बर. आणि मग ताईच्या लग्नात काय करणार होतास? दुसरी किडनी विकणार होतास? गरज पडली ना तर तेही करेल मी. भाऊ
भाऊ अरे तुझा जीव घेऊन आम्ही लग्न कसं करू? ठीक आहे, मग आम्ही लग्नच नाही करू. नाही असं काय बोलतेस? लग्न नाही करणार असं? नाही विकत मी किडनी, नाही विकत. तू शब्द मागे, शब्द मागे घे. म्हण लग्न मी करणार, म्हण. मी लग्न करणार. मी घरच्यांना कळू देऊ नकोस हं? का का कळू नाही द्यायचं? मी सांगणार. मी सांगणार की बघा, आमचा भाऊ आमच्यासाठी त्याच्या जीवाची पर्वा नाही करत. हो मयू, त्यांना नाही मग मला वचन दे. भाऊ मला वचन दे की यापुढे तू असं कधीच काही करणार नाहीस. वचन दे. भाऊ भाऊ आता मला सांग, हे तुझ्या डोक्यात कुठून आलं? जाऊ दे ना. शपथ आहे तुला माझी. मगाशी यामिनी मॅडम भेटल्या होत्या, त्यांनी सगळं काय. पुढे काही बोलू नकोस, कळलं मला. मॅम. मयुरी, अगं काय घरात लग्नाची तयारी सुरू असताना तू इथे काय करतेस? नाही काही नाही, थोडं सांगायचं होतं म्हणून आले होते. काय ग, एवढं काय महत्वाचं सांगायचं होतं? मॅम, आमच्या लग्नाच्या खर्चाचं भाऊने एवढं टेन्शन घेतलं की तो किडनी विकायला गेला होता. काय? हे किती शॉकिंग आहे. म्हणजे खर्च वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याला सांग हे सगळं करायची काही गरज नाही. हो मी तेच समजावलं त्याला, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हा विचार त्याच्या डोक्यात कुठून आला? तुम्ही काही बोललात का त्याला? नाही म्हणजे त्याच्या बोलण्यातून तरी मला असं जाणवलं की तुमच्याशी बोलल्यानंतर त्याला अचानक टेन्शन आलं खर्चाचं आणि म्हणून तो गेला. आरोप करतेस माझ्यावर? नाही मॅम, मी आरोप नाही करत आहे, मी फक्त विचारतेय तुम्हाला. प्लीज असं काही वागू नका. काय एवढे असं वागले ग मी? समजा जर मी त्याला सांगितलं तरी त्याला अक्कल नाहीये. आम्ही सांगितलं आणि तो गेला लग्नासाठी किडनी विकायला. मॅम मी फक्त तुम्हाला सांगत. एक मिनिट मयुरी, हे सगळं जाऊन तू राजवीरला सांगशील आणि तो तुझ्यावर विश्वास ठेवेल असं जर तुला वाटत असेल ना, तर त्या भ्रमात राहू नकोस. हा माऊ, तसं काही मनातही नाहीये माझ्या. मला फक्त इतकंच सांगायचंय की लग्नाच्या खर्चाचं टेन्शन माझ्या घरच्यांना येईल असं काही करू नका. रिक्वेस्ट करते प्लीज. ए, धमकी देतेस तुम्हाला? नाही मॅम, मी धमकी नाही देते, ती फक्त छोटीशी रिक्वेस्ट करते प्लीज. तुला जे काही समजायचंय ना ते खूप आधी समजून गेले. लग्नानंतर राजवीर तुझ्या ताटाखालचं मांजर बनून तुझ्या तालावर नाचेल असं जर तुला वाटत असेल ना, तर त्या भ्रमात राहू नकोस. माझ्या घरावर माझं राज्य होतं, आहे आणि कायम राहील. मॅम काय करताय? बघत होते, आपलं बोलणं रेकॉर्ड तर करत नाहीयेस ना? एवढा विश्वास आहे ना तुझा स्वतःवर, तर जा मी तुला चॅलेंज करते. संपवून दाखव या यामिनीचं साम्राज्य. प्रयत्न कर, पण शेवटी या खेळात जिंकणार मीच, कारण यामिनी सराफला हरायची सवय नाही.
छोटे मालक आबा मी इथं असू दे. तुम्ही घरी येते का आमच्या? या या या. नाही नाही, घरी नको आबा. ऍक्च्युली तुमच्याशीच बोलण्यासाठी आलो होतो. मग बोला की काय काम आहे? आबा, लग्नाची तयारी सगळी सुरळीत चालू आहे ना? हा हा चालली हळूहळू जुळहळू. आबा, तुम्हाला इतकंच सांगायचंय की तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. हो, पण कसं आहे की आमची मुलीकडची बाजू आहे, त्यामुळे थोडं तरी आम्हाला. मुलीकडची बाजू काय? अहो, जग बदलतंय आता. आणि आमच्या घरचं हे पहिलंच लग्न असल्यामुळे मम्मा इतकी एक्साइटेड आहे, खूप उत्साहात ती सगळ्या गोष्टी प्लॅन करते. आणि तिची खूप इच्छा आहे की हे लग्न थाटामाटात व्हावं. वाचणारच हो. बाबा गेल्यापासून सगळं काही मम्मानेच सांभाळलं. म्हणजे बिझनेस पण, सराफ कुटुंबाला पण. तिने आम्हाला कसल्याच गोष्टीची कसल्याच बाबतीत कमी नाही पडू दिली. त्यामुळे तिची इच्छा नाही मोडता येणार मला. पण ह्याचा अर्थ सगळं ओझं तुमच्यावर असणार असं अजिबात नाही. आता खरं सांगायचं तर तुमच्या तोलामोला तर राहू दे, किमान खर्च उचलायचा कसा आहे हा प्रश्न पडलाय आमच्याकडं. तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही अजिबात कसलाच खर्च करू नका, सगळा खर्च आम्ही करणार. हो, पण छोटे मालक मुलीकडची म्हणून अर्धा खर्च आम्ही केलाच पाहिजे की. आबा, सगळं पैशातच मोजलं जातं का? छोटे मालक जरा संकोच वाटतो. वाव, मग नका ना करू संकोच. असं कसं? मी काय कोणी परका आहे का? लहानपणापासून पाहिलंय तुम्ही मला, आणि आता लग्न होत आहे माझं. हवं तर हट्ट समजा माझं. आणि तुम्ही जर तरी पण ऐकलं नाहीत ना, तर मी शपथ घाले ना तुम्हाला. हो सर, तुम्ही अगं बघ ना, लग्नाचा सगळा खर्च स्वतःच करायचं म्हणतायत, ऐकायलाच तयार नाही. छोटे मालक, आमची मुलीकडची बाजू आहे, त्या निदान एक छोटेखानी साखरपुडा आमच्या खर्चानं करू दे की. चालेल, पण मग साखरपुड्यात तुमच्या जावयाचे सगळे हट्ट पुरवावे लागतील तुम्हाला. अहो, तुम्ही त्याची हट्ट करता कुठे? छोटे मालक, आणखीन एका गोष्टीबद्दल आम्हाला तुमचे आभार मानायचे. बोला ना आबा. मयुरी तुमच्याकडं बॉडीगार्ड म्हणून नोकरी करते हे तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही तिला सांभाळून घेतले. आबा, म्हणजे तुम्हाला इतके दिवस माहिती होतं की ह्याच भाऊसाहेब आहेत? हो, मी आबांपासून काही नाही लपवत. पण आबा, एका अर्थी बरंच झालं. लग्नाच्या आधीच मला यांचं खरं काय ते कळलं. आता लग्नानंतर बायका जशा नवऱ्यांना नाचवतात ना, तसा मी यांच्या या सिक्रेटमुळे यांना नाचवणार. सर, आणि तसे मी पुरुषांना अशी संधी कमीच मिळते. काय तुम्ही पण लगेच यांच्या पार्टीत? म्हणजे काय? पण आबा, बॉडीगार्ड म्हणून मिस मयुरी माझ्या सोबत होत्या म्हणून जीव वाचलाय माझा. बॉडीगार्ड म्हणूनही ग्रेटच आहेत त्या. हो, पण तिला पण नोकरीची गरज होती की, आणि ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे निभावली. आबा, तुमच्या समोर मी मिस मयुरींना आज हे वचन देतो की जोपर्यंत त्या स्वतःहून त्यांचं हे सिक्रेट कोणाला सांगणार नाही, तोवर मी याबद्दल कोणालाच सांगणार नाही. पण छोटे मालक, आजपर्यंत तुम्ही जसं तिला सांभाळून घेतलं तसं या पुढे बी घ्या तिला सांभाळून. पण माझी ना तुम्हाला एक विनंती आहे. बोला. साखरपुडा थोडा लवकर केलं तर चालेल का? हो, ऑफकोर्स, का नाही. लवकर करायचं असेल तर तयारी आत्ताच सुरू करावी लागेल. मी लगेच जाऊन मम्माला कळवतो. आहे, येतो. असा समजूतदार नवरा मिळायला भाग्य लागतं. तू खूप भाग्यवान आहेस.
रणशिंगे आबा तुम्ही या ना या. ती साखरपुड्याची अंगठी बघायची होती. हो दाखव ना. साहेब का आले नाहीयेत अजून? म्हणजे मला काय माहित. नाही नाही मी तुम्हाला नाही विचारलं, पण तुम्ही तर त्यांना ओळखत असाल ना. हा हा ओळखते की. ते मयुरी मॅडमचे पण मित्र आहेत. अच्छा. ते आज आले नाहीयेत ना अजून. आता ती काही लग्नाची गडबडीत असतील ते, त्यामुळे येतील की. तुम्हाला कसं माहित? तुम्ही हे दाखवताय ना अंगठी. हो हो या या. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. नमस्कार. हो आबा तुम्ही स्वतः इथे. हो, आम्हाला ऑर्डर करायची, तुम्ही स्वतः आलो असतो तुम्हाला न्यायला. अरे काय बोला काय काम आहे? ते हे साखरपुड्याची अंगठी बघायला असतो. दाखवतो ना. या या मधुमालती. चहा पाण्याचं बघा आबांसाठी. नको नको चहा घेऊन आलोय घरनं. हो आबा आमच्याकडून थोडासा. हो आबा तुम्ही राजवी सरांचे होणारे सासरे आहात. अहो काय आम्हाला सेवा करू द्या थोडी तुमची. थोडा चहा घ्या. जा जा तुम्ही चहाचं बघा. थोडासा. हो या या या. अंगठ्या दाखवतो तुम्हाला. लेटेस्ट डिझाईनच्या अंगठ्या दाखव. आपण बसा बसा. नाही असं तेच. हो बसा. अहो काय हे ठेवू का इकडं? हो 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 हे बघा हे लेटेस्ट डिझाईन हा राजवी सरांनी स्वतः डिझाईन केलंय. अरे वा. ही कितीची आहे? ही फक्त 1.5 लाखाची. ही वा आबा चॉईस चांगला आहे तुमचा. ही फक्त 2.5 लाख. राजवी सरांना शोभेल. म्हणजे भारी आहे. तर हलकीतली दाखव. हो दाखवतो ना. ए दुसरं डिझाईन दाखव साहेबांना. तुम्ही बसा. याच्यापेक्षा कमीतली हवी का आपल्याला? दाखवते ते दुसरं डिझाईन दाखव साहेबांना. साधारण 30-40 हजारामध्ये चालेल. आबा साखरपुड्यासाठी म्हणजे राजवीर सरांसाठीच अंगठी बघताय ना? हो 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 दाखवतो. ते कोपऱ्यातलं डिझाईन कार्ड जुनं. जुनं नाही जुनं असतं तरी डिझाईन चांगलं आहे. आवडेल तुम्हाला. हा चालेल. दाखवते काढते. तुम्ही बघा. हा बघ. अगं त्या भाऊला मी कधीचा फोन लावते, तो फोन उचलत नाहीये. त्या डेकोरेटर कडे गेलाय, त्याचा पत्ता नाहीये. हा तुझं काय चाललंय? ते ब्लाऊज शोधून ठेवले का? हो हो ठेवलेत ठेवलेत. उद्यावर साखरपुडा आला तरी ती सराफांकडची किती माणसं येणार तेच मला माहिती नाही. काय रे बाबा. आणि अगं मी इथे कुठे सुपाऱ्या ठेवल्या होत्या त्या बघितल्या का? आई अगं मी त्या किचन मध्ये ठेवलेत. आई आई ऐक ना, मी फोन करू का सरांना आणि विचारू का? नाही नाही अगं ते बरं दिसत नाही. नको नाही नको नको. अगं ते आता काय त्यांच्याकडे एकतर काय मानपणाला साखरपुड्याला काय करतात आपल्याला तेही माहिती नाहीये. कसं करायचं मला तर काही कळत नाही. आई आम्ही आहोत ना, तू का टेन्शन घेतीयेस? हा अगं बाई तुम्हाला काय जातंय बोलायला? इथे लेकीचं सासर श्रीमंता घरचंय म्हटल्यानंतर मला दडपण येणार नाही का? भाऊला फोन नव्हते, त्याचा फोन लागत नाही. त्याला येताना नारळ घेऊन यायला सांगा. सांगितलंय. हो मंडळी बघा आबा काय अंगठी आणली नाच जवळसाठी. हे बघा. बघू. अबा छान आहे. छान आहे. आवडली? आवडली. हो खूप छान आहे. आई बघ ना. बघू. हा छान आहे. हो कितीची आहे? हा बोला बोलपट. हॅलो मॅम. ते आबा रणशिंगे आलेत पेटीवर साखरपुड्याची अंगठी घ्यायला. कितीची अंगठी घेतली? अहो एकदम हलक्यातली अंगठी घेतली त्यांनी.
आपल्या राजवी सरांच्या लेवलची अजिबातच नाहीये. मी थोडी महागातली अंगठी. बोलपट, नको तिकडे स्वतःचं डोकं चालवू नका. मी सांगते तेवढं करा. ठेवा फोन. राजवीरच्या हातात हलकीच अंगठी हवी आहे मला, बोलपट. म्हणजे कसं, रणशिंगेंच्या अपमानाची सुरुवात राजवीरच्या साखरपुड्यापासूनच होईल.